एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये खंड पडणे, पावसाचे प्रमाण कमी असणे किंवा पावसाळा लवकर संपणे अशा आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते। चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज असून यावर्षी एल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोयाबीन, भात, कापूस, तूर व ज्वारी तसेच इतर तृणधान्य व गळीत धान्य उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी तांत्रिक बाबीचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हा अधिकारी तसेच कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात महसूल मंडळ निहाय 32.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सदर पडलेल्या पावसाच्या आकडेवारीचे अवलोकन केले असता जिल्ह्यात कोणत्याही महसूल मंडळात 75 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाही। खरीप पेरणी पिकांची सलग 2 ते 3 दिवस किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होऊन किंवा जमिनीखाली 6 इंच खोलीपर्यंत ओल झाल्याची खात्री करूनच पेरणीबाबत निर्णय घ्यावा। अपुरा पाऊस झालेल्या स्थितीत घाईने पेरणी केल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे।